तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी घरी काय काय प्रकार झाला आहे तो सगळा सांगत आहे. आणि त्याच वेळेस नम्रताला म्हणजेच नमूला असं वाटते की या सगळ्यामध्ये लावण्याचा हात आहे आणि ती पटवून देण्याचा प्रयत्न देखील करते. मला असं वाटतं ईश्वरी की या सगळ्यामध्ये लावण्याचा हात असू शकतो, कारण त्यावेळेस ती तिथंच होती आणि ती तेवढी गडबड करू शकते असं मला वाटतंय. पण ईश्वरी मात्र म्हणते मला असं वाटत नाही, मला असं वाटतंय की माझ्याकडूनच हे झालेलं आहे. तेव्हा नमू चिडते आणि म्हणते प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेत जाऊ नको आणि जरा काय काय गोष्टी झालेत ना त्याचा परत एकदा नीट विचार करत जा. ती लावण्या किती चालाक आहे तुला माहिती आहे ना. तुझ्यावर ह्या गोष्टी येण्यासाठी ती काही करू शकते किंवा तिनंच हे केलेलं असू शकतं आणि मुद्दाम ती तुझ्यावर आणलेलं असू शकतं. हे ऐकल्यावर खरं तर आता ईश्वरीला वाईट वाटतंय. ईश्वरी म्हणते असं झालं असेल असं मला वाटत नाही, पण जर का खरोखरच असं झालं असेल तर मग मात्र मी लावण्याला अजिबात सोडणार नाही. अर्णव सर तिला शिक्षा देतील ते नंतर, पण मी मात्र तिला चांगलीच शिक्षा देईल. जर का तिनं ह्या गोष्टी माझ्यावर आणलेल्या असतील आणि मला अर्णव सरांनी खवळावं चिडावं माझ्यावर याकरता जर का तिनं हे सगळं केलेलं असेल तर त्या लावण्याला मी जन्माची अद्दल घडवेल असं आता ईश्वरीने सांगितलेलं आहे. ईश्वरीचं हे बोलणं ऐकून नमूला देखील बरं वाटलं आहे, कारण आजपर्यंत ईश्वरी नेहमी बॅकफूटवरच असते आणि ती कधी कोणाच्या नादी लागत नाही. पण लावण्यानं जे काही केलेलं आहे ते आता शिक्षेस पात्र झालेले आहे. लावण्या मुद्दाम ईश्वरीला त्रास देते हे नम्रताच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच तिने ईश्वरीला जागं केलेलं आहे आणि आता ईश्वरी देखील जागी झाली आहे. आपल्यावर विनाकारण अन्याय होत असेल तर आपण शांत बसायचं नाही, अन्यायाच्या विरोधात पेटून उठायचं असं आता तिनं देखील ठरवलं आहे आणि लावण्याला जन्माची अद्दल घडवणार असं तिनं मनाशी ठाम केलेलं आहे. कारण लावण्या आता नुसती चूक करत नाही आहे, तर लावण्या गुन्हा करत आहे आणि गुन्ह्याला माफी नसते. इकडे अर्णव, अविनाश आणि अंजली बाहेर उभे आहेत आणि ते एकमेकाशी बोलत आहेत. अविनाश आणि अंजली जाणीवपूर्वक अर्णवचं ईश्वरीबाबतचं मत काढून घेत आहेत आणि ते विचारत आहेत, आज तू ईश्वरीला रागवलं नाहीस, आम्हाला तर वाटलं होतं तू तिच्यावर खूप चिडशील. तेव्हा अर्णव म्हणतो, चिडायचं काय कारण आहे, मला समजलं की ते तिच्याकडून चुकून झालेलं आहे, तिचं इंटेन्शन तसं नाही आहे असं मला वाटलं. अविनाश म्हणतो, पण ती तर सरळ म्हणत होती की मी केलेलं आहे. तो म्हणतो, हो तिनं ते मान्य केलं, उलट चूक मान्य करायला खूप जिगर लागतं ते तिनं दाखवलं आणि ते तिच्याकडून चुकून झालेलं होतं हे सगळं समजलं ना, मग तिला रागवण्यात काय अर्थ आहे. तेव्हा अविनाश म्हणतो, मग असं समज ईश्वरीच्या जागेवर लावण्य आहे आणि लावण्याच्या जागेवर ईश्वरी आहे, तरी देखील तो असाच रिस्पॉन्स दिला असता का. तो म्हणतो, हां कदाचित असाच दिला असता, पण लावण्याचं वागणं थोडंसं विचित्र वाटलं मला, कारण लावण्या ज्या पद्धतीनं बोलत होती ती खूपच कॉन्फिडंटली बोलत होती की हिनंच केलेलं आहे. जर हिनंच केलं आहे तिला माहीत होतं तर ह्याचा अर्थ ती पाहत होती आणि जर ती पाहत होती तर मग तिने तिला अडवायला पाहिजे होतं. तिने अडवलं नाही याचा अर्थ लावण्याचं काहीतरी चुकलेलं आहे आणि ती गोष्ट मला न पटणारी आहे. जर का फोटो जळताना ती पाहत होती तर यामध्ये लावण्याची देखील चूक आहे असं मला वाटलं आणि त्यामुळं ईश्वरीला काही बोलायला नको असा मी विचार करून ईश्वरीला मी काही बोललो नाही. कारण लावण्या थोडी डॅम्बिस आहे आणि लावण्या काही करू शकते असं मला वाटतं. आता लावण्याविषयीचं अर्णवचं मत त्यांना समजलं आहे, पण ईश्वरीविषयी तुझं काय मत आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे ईश्वरीला तू सॉफ्ट कॉर्नर दिला असं तुला वाटतं का. अर्णव म्हणतो, तिची चूकच नव्हती तर सॉफ्ट कॉर्नर द्यायचा प्रश्नच येत नाही, चूक असती तर मग मी बघितलं असतं. तेव्हा अविनाश म्हणतो, मग चूक असती तर तू काय केलं असतं, म्हणजे तू चिडला असता तिच्यावर, रागवला असतास का तिला. अर्णव म्हणतो, तुमचं काय चाललंय नक्की, चूक असती तर कुणीही रागवलं असतं ना, चूक असती तर तुम्ही नसता का रागवला तिला. अर्णव म्हणतो, तुमचं नक्की काय चाललंय ते मला सांगा. तेव्हा अंजली आणि अविनाश म्हणतात, अरे काय नाही, म्हणजे असंच आपलं आम्ही विचार करतोय की तू तिच्याविषयी काय विचार करतोय त्याचा. अर्णव म्हणतो, मी तिच्याविषयी काय विचार करतो याचा विचार तुम्ही का करताय ते मला कळत नाही आहे, मी कोणाविषयी काय विचार करायचा आहे ना ते ठरवेल. अविनाश म्हणतो, हा ते पण आहे बरं का अंजली, आपण जरा जास्तच विचार करतोय असं मला देखील वाटायला लागलेलं आहे. अंजली आणि अविनाश एकमेकाकडं पाहून हसत असतात, कारण त्या दोघांना बघायचं असतं की नक्की अर्णवच्या मनामध्ये चाललंय काय, अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीविषयी नक्की काय आहे हे त्यांना काढून घ्यायचं असतं. पण आता ही गोष्ट अर्णवच्या देखील लक्षात आलेली असते. अर्णव म्हणतो,
तुमच्या डोक्यामध्ये जे काय चाललं आहे ना ते बंद करा, कारण मला जे काय वाटतंय ते मी स्पष्ट बोलत असतो. अविनाश मग डायरेक्टच अर्णवला विचारतो, म्हणजे तुला ही ईश्वरी वाटते कशी? तो म्हणतो, ईश्वरी चांगलीच आहे, कामं चांगली करते, पण थोडंसं वेंधळट आहे. कधी कधी ना खूपच वेड्यासारखं करते आणि मग मी चिडतो. अविनाश म्हणतो, तसं नव्हे रे, म्हणजे ओव्हरऑल ती तुला कशी वाटते? अर्णव म्हणतो की ओव्हरऑल पण चांगलीच आहे की. आणि अविनाश म्हणतो, लावण्य कशी वाटते? तो म्हणतो, लावण्य लावण्य पण तशी बरी आहे, पण लावण्याच्या काही गोष्टी मला पटत नाहीत. अविनाश म्हणतो, हां, म्हणजे ईश्वरीच्या तुला बऱ्याचशा गोष्टी पटतात, पण लावण्याच्या जास्त गोष्टी पटत नाही असं वाटतंय का तुला? अर्णव म्हणतो, हे असं मोजून मापून मी काही बघितलेलं नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय ना ते आता मला कळायला लागलेलं आहे. कोणाविषयी काय वाटतंय तो विचार मला वाटतं आपण आता सोडून दिला तर बरं होईल, कारण यातून काहीच साध्य होणार नाही आहे. माझ्या मनात कोणाविषयी काहीही नाही आहे, आणि असलं तर ते तुम्हाला वाटतंय ना तसं अजिबात काहीच नाही. त्यामुळं विनाकारण प्रश्न विचारून तुम्ही मला कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला नक्की माझ्याकडून काय ऐकायचं आहे हे आता थोडं थोडं माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळं आता या विषयावर आपण बोललो नाही तर बरं होईल, असं म्हणून अर्णवने आता त्या विषयावर बोलायचंच टाळलेलं आहे. अविनाश आणि अंजली यांना समजलंय की आपण जरा जास्त बोलत आहोत, आणि तेवढ्यात राकेश आलेला आहे. राकेशला पाहून अंजलीला आनंद झालेला आहे. अविनाशला देखील आनंद झालेला आहे. पण अर्णव मात्र थोडासा चिडलेला आहे. अर्णव त्यांच्याशी काहीच बोललेला नाही. पण राजेश आल्यानंतर पहिल्यांदा हसत त्याचं स्वागत अंजलीनं केलेलं असतं, आणि त्यानंतर मात्र ती रुसून बसते, त्याच्याकडं बघत देखील नाही. तेव्हा हे त्याच्या लक्षात येतं आणि म्हणतो, अहो राणी सरकार, काय झालं? तुम्ही रुसलात का माझ्यावर? ती म्हणते, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. तो म्हणतो, तुमचा राग साहजिक आहे, पण काय करायचं? अहो मी येऊ शकलो नाही, पण आता आलो आहे ना, मग आता मी आलो आहे तर तुम्ही रुसून बसणार का? अर्णव म्हणतो, तुमचं ना काय चाललं आहे तेच मला कळत नाही. तुम्ही इतके दिवस बाहेर काय करता ना तेच कळत नाही आहे. नक्की करताय काय तुम्ही? असा प्रश्न अर्णवने केलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, अहो काय करतोय म्हणजे काय? कामच करतोय. इतकी कामं आहेत ना की त्यामुळं माझं मानच वर निघत नाही असं झालेलं आहे. तर अविनाश त्याची फिरकी घेतो आणि म्हणतो, हो, तुमच्या मागं सारखी कामं आहेत. म्हणजे आता कुठं काम होतं तुमचं? कोल्हापूरमध्ये होतं का इंदोरमध्ये होतं? तेव्हा तो म्हणतो, इंदोरचा काय संबंध आहे? अहो माझी सगळी कामं कोल्हापूरमध्येच होती. आता तो खोटं बोलतोय हे ह्यांच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव आणि अविनाश एकमेकाकडे पाहतात. तेव्हा अविनाश अगदी शपथ घेऊन सांगतो की मी बघितलेलं आहे. पण ही गोष्ट राकेशच्या लक्षात येत नाही. पण राकेशच्या एक गोष्ट चांगली लक्षात आली आहे, अर्णव चिडलेला आहे. अर्णवकडे पाहून ते म्हणतात, म्हणजे काय झालंय? अर्णव म्हणतो, तुमचं जे काय चाललंय ना ते मला अजिबात न पटणार चाललंय, आणि या गोष्टी जर का अशाच चालू राहिल्या तर याबद्दल तुम्हाला काही किंमत मोजावी लागेल हे लक्षात ठेवा. अर्णव असं म्हणतो म्हणल्यानंतर राकेश एकदम घाबरलेला आहे. राकेश म्हणतो, अरे अर्णव, म्हणजे काय झालंय ते मला कळत नाहीये, चुकलंय का माझं काय? तो म्हणतो, ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा ना, तुमचं चुकलंय का बरोबर आहे? तुमचं मन जर म्हणत असेल चुकलं तर मग गोष्ट चुकलेली आहे, आणि जर मन म्हणत असेल नाही तर चुकलेली नाही. इकडे आजी शांतपणे बसलेली असते. तेव्हा वल्लरी तेथे आलेली आहे, आणि वल्लरी जाणीवपूर्वक लावण्य आणि अर्णव यांच्याविषयी पॉझिटिव्ह बोलण्यासाठी तिथं आलेली आहे. त्याचबरोबर ईश्वरी कशी चुकीची आहे हे सांगण्यासाठी आलेले आहे, आणि ती बोलायला सुरुवात करते. आजकाल लावण्य खूपच चांगलं वागते ना हो, किती कामं पटापट शिकायला लागले आणि किती व्यवस्थित करायला लागली आहे. आजी म्हणतात, हो ते आहे, आता थोडं थोडं तिला जमायला लागले. तेव्हा लावण्या म्हणते, पण मला असं वाटतंय ती ईश्वरी आहे ना, ती जरा अर्णवच्या थोडी जास्तच जवळ येते असं नाही वाटत आहे तुम्हाला? तेव्हा आजी म्हणतात, तुला काय म्हणायचं आहे ते नीट आणि स्पष्ट म्हण. तेव्हा वल्लरी म्हणते, म्हणजे तसं नाही आहे, मला असं वाटतं की आता लावण्य आणि अर्णव एकमेकाच्या एवढे जवळ येत आहेत ना, तर आपण त्यांचा पुढचा विचार करणं गरजेचं आहे, म्हणजेच त्यांच्या साखरपुड्याचा विचार करणं गरजेचं आहे, असं डायरेक्ट वल्लरीनं म्हणलेलं असतं. तेव्हा आजी म्हणतात, झालं का तुझं बोलून? मी तुझा सल्ला अजिबात मागितलेला नाही आहे. मला जेव्हा तुझ्या सल्ल्याची गरज पडेल ना तेव्हा मी तुझा सल्ला घेईल, आणि साखरपुडा कधी करायचा नाही करायचा हे माझे मी ठरवते, त्या गोष्टी तू ठरवण्याची गरज नाही, असं म्हणून त्यांनी वल्लरीचा चांगला अपमानच केलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, पण त्या ईश्वरीचं काय करणार? आजी म्हणतात, त्याचं काय करायचंय ती माझी मी बघून घेते, आता त्यामध्ये तू लक्ष घालायची गरज नाही.
आणि ईश्वरी कशी आहे काय आहे ना ते मला चांगलं समजतं आहे. त्यामुळं तू मला आता स्पेशल काहीतरी समजून सांगायची अजिबात गरज नाही. तुला तुझं काम असेल तर तू तुझं काम केलं तर बरं होईल, असं म्हणून आजी वल्लरीचं तोंड बंद करत असतात. पण वल्लरी मात्र शांत बसत नसते. वल्लरी म्हणते, "हा ते आहे हो. किती आता ही पत्रिका कशी जुळली तुम्ही बघताय ना. एकतर अर्णवला अशी पत्रिका मिळणं शक्य नाही आहे. आता एवढी चांगली पत्रिका मिळलेली मुलगी जर का निघून गेली तर ते न पटण्यासारखं आहे ना." तर इकडे अंजली म्हणते, "अहो तुम्ही काय सिरियस झालाय का? अर्णव तुमची मज्जा करतोय हो, गमतीनं बोलतोय तुम्हाला ते." अर्णव म्हणतो, "अगं अंजली थोडी थांबली असतीस ना, अजून तुला मज्जा बघायला मिळली असती ना. ते तुला एवढा त्रास देत आहेत ना, मग थोडी त्यांची गंमत मी पण केली असती." तेव्हा अंजली म्हणते, "नाही हां, माझ्या नवऱ्याला अजिबात कुणी काय बोलायचं नाही. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे ना ते मला माहिती आहे." तेव्हा राकेशला आता बरं वाटतं. कारण राकेशला असं वाटत असतं की अर्णव याला सगळं काही कळलेलं आहे आणि त्यामुळंच अर्णव असं काय बोलतोय. अर्णवचा राग हा आपल्याला न सहन करण्यासारखा आहे, ही गोष्ट राकेशला समजलेली असते. राकेश म्हणतो, "खरंच अहो एक क्षण तर मी घाबरूनच गेलो." तेव्हा अर्णव म्हणतो, "घाबरलात? म्हणजे घाबरण्यासारखं काहीतरी करतायत असं समजायचं का?" तेव्हा राकेश म्हणतो, "हे बघा पुन्हा तुम्ही तसं बोलतायत. असं काय नाही हो. माझ्या मागे इतकी कामं आहेत ना, त्या कामातून माझी मानच वर निघत नाही आहे. त्यामुळं मला घरी देखील येणं होत नाही." अर्णव म्हणतो, "मग आता आलायत तर काही दिवस राहणार ना तुम्ही?" राकेश म्हणतो, "हो, आता आलोय तर काही दिवस राहणार आहे मी." तेव्हा अर्णव सांगतो, "ठीक आहे. आता माझ्या दीदीची चांगली काळजी तुम्ही घ्यायची आहे." राकेश म्हणतो, "हो, तुमच्या दीदीची अगदी छान काळजी मी घेणार आहे." तेव्हा अंजली म्हणते, "मीच तुमची आता काळजी घेणार आहे आणि तुम्हाला कुठेसुद्धा जाऊ देणार नाही." अर्णव म्हणतो, "हां, आता त्यांना अजिबात कुठंसुद्धा जाऊ देऊ नको." तर राकेश हात जोडून म्हणतो, "राणी सरकार, आता तुम्ही जे काय म्हणाल ना ते मी करायला तयार आहे आणि आता कुठंसुद्धा मी जाणार नाही आहे. इथंच थांबतो. म्हणेल तुम्ही म्हणताय तोपर्यंत थांबतो." अविनाश म्हणतो की "हो, आणि आता कुठंच जाऊ नका. कोल्हापूरला पण जाऊ नका, इंदोरला पण जाऊ नका, कुठेच जाऊ नका. आता जरासं आमच्या समोरच तुम्ही राहा." त्यानंतर सकाळ झालेली आहे. सकाळ झाल्यानंतर ईश्वरीच्या घरी पुन्हा एकदा धावपळ सुरू झालेली आहे. ईश्वरी कामाला जाण्यासाठी तयार झालेली आहे. तेव्हा नमू म्हणते, "म्हणजे तुला जायचं आहे त्या ठिकाणी परत एकदा कामाला?" ईश्वरी म्हणते, "हो, का नाही जायचं? जायला तर पाहिजे ना. आपल्याला पण पैशाची गरज आहेच की." सुप्रिया म्हणते, "पैशाची गरज असली तरी त्या ठिकाणी जर का तुला त्रास होत असेल तर कामाला जायची काही गरज नाही." ईश्वरी म्हणते, "असं काही नाही आहे. मला त्रास होतोय असं मी म्हणत नाही आहे. काल काही गोष्टी माझ्याकडून पण चुकलेल्या असतील असं मला वाटतंय. पण आता जसं नमू म्हणली, जर का या सगळ्यामध्ये लावण्याचा हात असेल आणि त्या जर का जाणीवपूर्वक मला टार्गेट करत असतील, तर आता लावण्याला चांगला धडा शिकवल्याशिवाय मी काय शांत राहणार नाही आहे. आत्तापर्यंत त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मी सहन केल्यात, पण यापुढं मी त्यांची एकही गोष्ट सहन करणार नाही." तेव्हा नमू म्हणते, "दॅट्स द स्पिरिट. हां, असं जर का असेल तर तू कामाला जायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जाऊन तिथं जर मुळूमुळू रडत बसणार असशील तर मग मात्र तुला मी कामाला जाऊ देणार नाही." ईश्वरी म्हणते, "तुला असं वाटतं का मी मुळूमुळू रडत बसणार आहे?" नमू म्हणते, "वाटतं का नाही? वाटतंच आहे. तू बघ कशी आहेस ते." तेव्हा ईश्वरी म्हणते, "त्याची आता काळजी करू नको. हां, मी मुळूमुळू रडते, पण मला असं वाटतं की माझी चूक असेल तर. पण जर का कोण माझ्यावर अन्याय करत असेल तर मी शांत बसणार नाही आहे." असा शब्दच आता नमूला तिने दिलेला असतो आणि त्यामुळं नम्रता पण शांत झालेली आहे. नम्रता म्हणते, "जर का ते तुझं ऐकत नसतील आणि तुझ्यावर अन्यायच करत असतील ना तर मला बोलव. त्यांना कसा धडा शिकवायचा ना ते मी बघते." ईश्वरी मात्र आता तिला शब्दच देते, "तू काही काळजी करू नको. आता ना तू तुझ्याकडे लक्ष दे. मी माझ्याकडे लक्ष देते आणि काही झालं ना तर मीच व्यवस्थितपणे निस्तारते." इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि आता राकेश कामासाठी निघालेला असतो. राकेश जराही एक सेकंदही थांबत नसतो. पण सर्वजण त्याला म्हणत असतात की 5 मिनिट थांबा, आता ईश्वरी येणार आहे. पण राकेशला तर ईश्वरीला भेटायचं नाही आहे, ही गोष्ट तो काय त्यांना सांगू शकत नसतो. अर्णव त्यांना म्हणतो, "आता 5 मिनिट थांबा." तो म्हणतो, "नाही, आता मला खूप उशीर व्हायला लागलेला आहे. मला जावं लागणार आहे." अविनाश म्हणतो, "हो, चालू. नाश्ता तरी करून जावा." अंजली देखील त्याला थांबवते आणि म्हणते, "अहो 5च मिनिटाचं आहे. आत्ता ईश्वरी निघालीच असेल, येतच असेल. तुम्ही ना नाश्ता करा, तोपर्यंत ईश्वरी येईल. तिला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्ही तिला भेटलेलंच नाही आहे." तेव्हा राकेश म्हणतो, "हो, मला पण भेटू वाटतंय, पण आत्ता सध्या ना माझ्यामागे एवढी कामं आहेत, मी थांबू शकत नाही."
ती म्हणते 5 मिनिट तुम्ही थांबू शकत नाही का? आत्ता ती आलेली असेल, 5 मिनिटासाठी तुम्ही काय चाललायत? तर तो म्हणतो 5 मिनिट नव्हे, मी 1 मिनिटसुद्धा थांबू शकत नाही. अगं मी आजपर्यंत बाहेरच होतो ना, इथली कामं एवढी पेंडिंग पडलेली आहेत ना, की मला आता ती कामं करावीच लागणार आहेत. त्यामुळं मी आता एक क्षण देखील थांबू शकत नाही. मला जावंच लागणार आहे असं म्हणून तो पळ काढत असतो. पण त्याचं हे सगळं वागणं अविनाशला मात्र चांगलंच खटकत आहे. अविनाशला असं जाणवतंय की हा चक्क खोटं बोलतोय. आजपर्यंत इतके कामं केलेत म्हणतोय आणि आता इथली कामं राहिलेली आहेत आणि तो पळ काढतोय. हे सगळ्या गोष्टी अविनाशच्या चांगल्याच लक्षात आलेल्या आहेत. अविनाश त्याला म्हणतो देखील, तुम्ही कोल्हापूरला होता तेव्हा मी तुम्हाला फोन केला होता, पण तुम्ही माझ्या फोनला कसलाच रिप्लाय दिला नाही. राकेश म्हणतो, हो कदाचित मी त्यावेळेला काहीतरी कामात असेल म्हणून मी तुम्हाला रिप्लाय करू शकलो नाही आणि तुम्हाला परत फोन देखील करू शकलो नाही. पण आता जर का तुम्ही फोन केला तर नक्की मी तुम्हाला रिप्लाय करेल असं तो म्हणून तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. अविनाशला मात्र तो विषय टाळायचा नाही आहे, कारण त्याला स्पष्टपणे समजलं आहे राकेश पूर्णपणे खोटं बोलत आहे आणि तो अंजलीला फसवत आहे ही गोष्ट देखील त्याला समजली आहे. पण हे सगळं तो का करतोय हे मात्र अविनाशला माहिती नाही आहे. जोपर्यंत तो हे सगळं का करतोय हे आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलायला नको असा विचार करून तो शांत बसतो. पण आता ईश्वरी येणारे म्हणल्यानंतर राकेशची मात्र धावपळ चालली आहे आणि तो पटकन घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचं ते वागणं जसं अविनाशला पटलेलं नाही तसंच त्याचं ते वागणं अर्णवला देखील पटलेलं नसतं, कारण त्याची चाललेली धावपळ ही शंकास्पदच असते. 5 मिनिटात ईश्वरी येणार आहे म्हणलं तरी देखील त्याला 1 मिनिटही थांबण्याची इच्छा नाही आहे आणि तो नुसती धावपळ करत पळत सुटलाय. आता मला खूप कामं आहेत असं म्हणतोय, एक क्षण देखील थांबायला तयार नाही. या गोष्टी खरोखरच शंकास्पद आहेत असा विचार करून अविनाश आणि अर्णव एकमेकाकडं पाहत असतात. अविनाशला असं वाटत असतं की आपण म्हणावं की राकेशचं चुकतंय, राकेशचं नक्की काय चाललंय हे त्याला विचारावं, राकेशला जाबच विचारला पाहिजे असं अविनाशला वाटत असतं. पण आता सध्या आपल्याकडं काहीच पुरावा नाही आहे, त्यामुळं आपण शांत बसावं असा विचार करून तो शांत बसतो. तर इकडे आजीकडे लावण्य आली आहे. लावण्या अशा छान अशा ड्रेसमध्ये आली आहे आणि तिने चक्क पूजा केलेली असते. आरतीचं ताट घेऊन ती आजीकडे आलेली असते आणि त्यांना प्रसाद देखील देते. आजी म्हणते, लावण्या तू आज पूजा केलीस का? लावण्या म्हणते, हो. अहो पूजा केल्यापासून मला ना असं शांत वाटायला लागलं आहे, असं स्पिरिच्युअल वाटतं आहे आणि खूपच शांत बरं वाटायला लागलेलं आहे. तिचं ते बोलणं ऐकून आजी देखील म्हणतात, खरंच थोड्या दिवसामध्ये खूप चांगल्या गोष्टी तू शिकायला लागलेस बरं का. तुझ्यातला हा सगळा बदल पाहून मला खूप बरं वाटतं आहे. लावण्या खरं तर नाटकं करत असते. तिला या गोष्टीतलं काहीही आवडलेलं नसतं, पण आजीपुढं इम्प्रेशन पडावं म्हणून सगळं काही चाललेलं असतं. आता लावण्या किती चांगली आहे हे सांगण्यासाठी वल्लरी तिथं येऊन टपकलेली आहे. वल्लरी म्हणते, खरंच अगं लावण्या, अगदी थोड्या दिवसामध्ये तू सगळ्या गोष्टी शिकलेली आहेस. कसं काय तुला हे जमायला लागलं ना तेच मला कळत नाही. लावण्या म्हणते, म्हणजे जमवून घेते मी. आता मला ह्या सगळ्या गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत. मला असं वाटतं की या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. म्हणजे पुढं लग्नानंतर या गोष्टी मला जमल्याच पाहिजेत ना, असा विचार करून मी एक एक गोष्ट शिकत आहे. लावण्या पण भरमसाठ खोटं बोलायला सुरुवात करते. वल्लरी म्हणते, खरंच अगं या गोष्टी तुला जमतायत ना, मला खूप बरं वाटायला लागलेलं आहे. आणि पुन्हा एकदा वल्लरी आले ते म्हणजे यांच्या साखरपुड्याविषयी बोलायला आणि आजींना सांगते, खरंच लाखात एक आपल्याला अशी सून मिळणार आहे बरं का. किती गुण जुळत आहेत बघा ना तिचे आणि अर्णवचे. आता मला असं वाटतंय आपण हा विषय थोडासा पुढं नेणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय आपण आता साखरपुडा डिक्लेअरच करून टाकणं गरजेचं आहे. तेव्हा आजी म्हणतात, झालं परत एकदा तुझं सुरू झालं का? मी तुझा सल्ला मागितलेला नाही तरी देखील तुला मला सल्ला का देऊ वाटतंय ना तेच मला कळत नाही आहे. हे बघ वल्लरी, मला जेव्हा असं वाटेल ना साखरपुडा करायचा आहे, लग्न करायचं आहे, जे काय करायचं आहे ना ते माझे मी ठरवेल. त्यामध्ये तू मध्ये बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आणि तुझ्या कोणत्याही सल्ल्याची गरज मला आत्ता तर नाही आहे. त्यामुळं तू मला कसलाच सल्ला देऊ नको आणि तुझं इथलं काम झालं असेल तर तू गेलीस तरी बरं होईल असं म्हणून चक्क आजी तिला रूमच्या बाहेर पिटाळतायत. बाहेरच लावण्या उभी आहे. लावण्याला ऐकायचं असतं की नक्की या दोघींचं बोलणं काय चाललेलं आहे. वल्लरीचं आजी ऐकते का आणि वल्लरी सांगते त्याप्रमाणे साखरपुडा ती करणार आहे का? पण आजीने मात्र वल्लरीला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं. वल्लरी जेव्हा बाहेर येते तेव्हा लावण्याकडे पाहते
आणि आपलं काही चाललं नाही असा इशारा तिला करते. आता ही म्हातारी काहीच ऐकत नाहीये, त्यामुळं थोडं शांत राहणं गरजेचं आहे असं बोलून वल्लरी आणि लावण्या तेथून निघून जातात. पण आता आजींच्या डोक्यात मात्र त्यांनी चांगलाच विषय भरलेला आहे. कारण ही पत्रिका चांगली आहे आणि ही पत्रिका म्हणजेच लावण्या आपल्या हातून जायला नाही पाहिजे. त्यामुळं लवकरात लवकर हा साखरपुडा होणं गरजेचं आहे, असा विषय त्यांनी आजीच्या मनामध्ये पेरून ठेवलेला आहे. आणि ती गोष्ट आता आजीला देखील थोडी थोडी पटत आहे. अर्णव त्याचा मोबाईल बघत चाललेला असतो, तर ईश्वरी देखील तिची पर्स बघत चाललेली असते आणि दोघंही एकमेकांना धडकतात. अर्णवचा हात जोरात ईश्वरीच्या हातावर लागतो आणि ती थोडीशी किंचाळते. अर्णव म्हणतो, काय झालं, खूप लागलं का? ती म्हणते, हो. ती खाली बसलेली असते तेव्हा अर्णव तिच्या हाताला धरतो आणि तिला उचलतो आणि म्हणतो, खूप लागलं का हो मी सिंदूर? ते म्हणते, खूप नाही, पण थोडंसं दुखतंय. अर्णव म्हणतो, कुठं लागले, इथं का? असं म्हणून तिची बॅग बाजूला करून स्वतः तिचा हात हातात घेऊन नक्की कुठं लागलेला आहे हे पाहू लागतो. अर्णव एवढी काळजी घेतोय हे पाहून ईश्वरीला देखील बरं वाटतं. आजपर्यंत अर्णव फक्त चिडचिड करतो एवढंच तिला माहीत होतं, पण आता अर्णवची एक वेगळीच बाजू तिला पाहायला मिळत आहे. अर्णव स्वतः पाहतोय की कुठं लागलेलं आहे, विचारतोय आणि ते बरं करण्यासाठी देखील प्रयत्न करतोय. थांबा, तुमचा हात जरा माझ्या हातात द्या बरं, ती बॅग बाजूला काढा, असं म्हणून तो चक्क ईश्वरीचा हात हातामध्ये घेतोय. मला असं वाटतंय की थोडं स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे, असं म्हणून तिच्या हाताला स्ट्रेचिंग देतोय. आता बरं वाटतंय का बघा, असं म्हणतो. पण तिचं सगळं लक्ष तर अर्णवकडं असतं. अर्णव आपल्याला अशी मदत करेल आणि आपल्याविषयी त्याला एवढी सहानुभूती वाटत असेल असं तिला वाटत नसतं. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतायत. अर्णवने तिचा हात हातात घेतलाय हे पाहून आजींना मात्र वाईट वाटू लागतं. कारण अर्णव आणि लावण्या जवळ यायला पाहिजेत, तर अर्णव आणि ईश्वरी एकमेकाच्या जवळ येत आहेत ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आलेली असते आणि त्यांना ही गोष्ट पटत नसते. वल्लरीनं सांगितल्याप्रमाणे हे दोघं एकमेकाच्या जवळ तर येत नाहीत ना, असा प्रश्नच आता त्यांना पडलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आजीने डायरेक्ट अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडाच डिक्लेअर केलेला आहे. त्या सांगतायत की अर्णव आणि लावण्या यांचा लवकरात लवकर साखरपुडा होणार आहे. तेव्हा अर्णव मात्र शांत बसत नाही. अचानक आजीने बॉम्ब फोडलेला असतो तेव्हा अर्णवने त्याचं अगदी सडेतोड उत्तर दिलंय. तो सांगतो की हा साखरपुडा अजिबात होणार नाहीये, मला हा साखरपुडा मान्य नाही, असं त्याने डायरेक्ट सांगून टाकलंय. तेव्हा लावण्याला समजलंय की अर्णवला आपल्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये, कारण एका क्षणात त्याने ती गोष्ट उडवून लावलेली असते. अर्णवला आजीनं जे काही केलंय ते अजिबात पटलेलं नसतं आणि त्याला लावण्या पसंत नाहीये हे देखील आता सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.